साथ में हैं श्री विकास खारगे जी, प्रधान सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार। छत्रपति शिवाजी महाराज की हर हर महादेव। और अब भारतीय परंपरा के अनुसार दीप प्रज्वलित करेंगे। दीपेन लोकान जयति दीपस्तेजोमयः स्मृतः चतुर्वर्ग प्रदोदीपन तस्मात् दीप यजेत प्रिय। दीप तेजोमय है, दीप से जय की प्राप्ति होती है। धर्म, अर्थ, काम तथा मोक्ष की प्राप्ति दीप कराता है और इसीलिए दीप प्रज्वलित करना चाहिए। दीप, जैसा कि हम सब जानते हैं, ज्ञान का प्रतीक होता है। मंडळी, दीपाने जयाची प्राप्ती होते। धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो। दीप हा ज्ञानाचा प्रतीक आहे आणि म्हणूनच दीप प्रज्वलित करावा। अशा पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री या सर्वांनी दीप प्रज्वलित केलेला आहे आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आता दीप प्रज्वलन करावं। सभी अतिथियों से मैं गुजारिश करती हूं, कृपया अपना स्थान ग्रहण करें। आणि आता आपण लगेचच महाराष्ट्र राज्याचं चलन या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करणार आहोत। महाराष्ट्र राज्य का चलन, इस कॉफी टेबल बुक का अब हम अनावरण करेंगे। तर मंडळी, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा जी सुवर्ण मुद्रा आणि शिवराई या तांब्याचं नाणं या सर्वाची माहिती आणि त्यांचे वंशज पुढे छत्रपती संभाजीराजे, रामराजे यांच्या वेळी जी नाणी चलनात होती त्यांची माहिती, त्या व्यतिरिक्त गड किल्ले यावर आपत्कालीन व्यवस्थापनाची जी कागदपत्र, त्यांचा अनुवाद, हे सर्व या कॉफी टेबल बुक मध्ये आहे। त्या व्यतिरिक्त शिवगर्जनेची चिप देखील ऑडिओ स्वरूपात चिप आहे। डॉक्टर दिलीप बलसेकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। अविस्मरणीय क्षण अपना सर्वांसाठी, यादगार पल हम सभी के लिए, और तालियों की गूंज के साथ इस पल को हम सजाएंगे। धन्यवाद। आपण सर्व बसू शकता। मंडळी, आपल्या सोबत श्रीयुत विकास खारगेजी आहेत, प्रधान सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार। आजचा हा कार्यक्रम या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आग्र्यात दिवाणे आमच्या परिसरामध्ये सर्व परमिशन्स घेऊन ज्यांनी हा सुलभरित्या आम्हाला करण्यात प्रचंड मदत केली, मेहनत केली आणि त्यांचं सहकार्य लाभलं, असे श्रीयुत विकास खारगे जी। आगरा में शिव जन्मोत्सव मनाने के पीछे महाराष्ट्र सरकार की भूमिका जतलाने हेतु मैं उनसे अनुरोध करती हूँ। प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांना मी प्लीज स्टेजवरती आमंत्रित करते आणि त्याशिवाय श्रीयुत आस्तिक कुमार पांडे जी, प्लीज। आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री श्री दानवेजी, सांस्कृतिक मंत्री
श्री दानवेजी, सांस्कृतिक मंत्री श्री दानवेजी, सांस्कृतिक मंत्री
सरकार को, विशेष करके माननीय मुख्यमंत्री जी को धन्यवाद देता हूं। आप सभी को याद होगा पिछले साल जब हमने आगरा में शिव जयंती मनाने का मानस किया तो परमिशन में दिक्कत आई। फिर हम दिल्ली हाई कोर्ट में गए। दिल्ली हाई कोर्ट में जाने के बाद कोर्ट ने कहा हम परमिशन देंगे, इसमें इंटरफेयर करेंगे यदि राज्य सरकार साहब आपके साथ है तो। मुझे आज भी याद है उस दिन माननीय मुख्यमंत्री जी का जन्मदिन था। सह्याद्री गेस्ट हाउस के बाहर मैंने कहा साहब शिव जयंती है और आगरा में मनानी है, आपको आना है। तो साहब को पहले ख्याल में नहीं आया, डिजिटली मैंने बोला साहब आगरा जाना है, आगरा जाना है, बिल्कुल जाएंगे, परमिशन हो जाएगी। फिर उन्होंने दूसरे दिन बोला, फिर उसके बाद फॉलोअप हुआ, हमको परमिशन मिली। ये साल भी फडणवीस साहब मैं 15 दिन हम सूरत गए थे, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज जैसे आगरा में गए थे तो वैसे ही सूरत में गए थे। और सूरत में इसलिए गए थे, लोग गलत बता रहे हैं, सूरत लूटने के लिए नहीं गए थे। जो मुगलों ने खजाना मेरे स्वराज में से ले गया था, छत्रपति शिवाजी महाराज ने 2 चिट्ठियां लिखी और कहा मेरे किसानों के पैसे वापस करो। औरंगजेब ने उस चिट्ठी का जवाब नहीं दिया, उसे लगा होगा ऐसी चिट्ठियां कितनी आती होगी। फिर छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र से सूरत गए, वहां डेरा डाला, बैठे छावनी बनाकर। उन्होंने कहा किसी को भी डरने की जरूरत नहीं है, पूरे सूरत के भाई और बहन सुरक्षित रहना चाहिए। उन्होंने केवल 2 नाम दिए, उसमें एक थे वोरा और एक सरदार। ये दोनों के पास उस वक्त औरंगजेब का खजाना रहा करता था। उस वक्त वो भारत सरकार को यानी औरंगजेब को लोन पर पैसे दिया करते थे। उस वक्त 1 करोड़ से ज्यादा राशि उनके पास से ली गई और महाराज वो पैसे लेके महाराष्ट्र आए और तुम्हारा हमारा स्वराज खड़ा किया। मैं आदरणीय शिंदे साहब को और को कि एक प्रोग्राम को बताना, हिंदुस्तान को बताना है, छत्रपति शिवाजी महाराज की लड़ाई सूरत से नहीं तो छत्रपति शिवाजी महाराज की लड़ाई मुगलों के लिए गए पैसों से थी। मैं अधिक नहीं बोलूंगा। बहुत लोगों को अपेक्षा थी, इच्छा थी इस प्रोग्राम में फिजिकली प्रेजेंट रहने की, पर आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया ने जो कम लोगों को हमको परमिशन दी है, भारत में से 2 करोड़ लोग इस प्रोग्राम को डिजिटली लाइव देख रहे हैं। उन सबको मैं नमन करता हूं, उनके आभार मानता हूं कि आप सब इस प्रोग्राम में जुड़े। आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जी, छत्रपती उदयन महाराज भोसले यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं आपण सर्वजण स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती उदयन महाराज की। महाराज साहेबांना विनंती करतो सरकारी प्रोग्राम। मी आदरणीय उदयन महाराजांचा, आदरणीय उदयन महाराज जी, छत्रपति उदयन महाराज जी आपके और हमारे बीच में है। छत्रपति शिवाजी महाराज के वंशज है। पूरे भारत में महाराज का एक सम्मान है और मैं सभी से करूंगा कि एक बार महाराज के लिए जोरदार तालियां बजाएं। इस आगरा में फिर एक बार पूछा गया कि छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पिछली बार आपने आगरा में बनाई, फिर इस बार क्यों मना रहे हो? माननीय मुख्यमंत्री जी फिर इस बार आगरा क्यों आ रहे हैं?
फडणवीस साहब आगरा क्यों आ रहे हैं, उदयन महाराज आगरा क्यों आ रहे हैं, सुधीर भाऊ आगरा क्यों आ रहे हैं, राव साहब दादा आगरा क्यों आ रहे हैं? तो मैं उनको बताना चाहता हूं, छत्रपति शिवाजी महाराज केवल मेरे जाति के नहीं है, छत्रपति शिवाजी महाराज मेरे महाराष्ट्र के नहीं है, छत्र हिंदुस्तान के है, भारत के नेशनल हीरो है। महिलाओं का सम्मान होगा, आर्थिक नीति होगी, जहाज होगा, गनिमी काबा होगा, हर एक का जवाब आपको छत्रपति शिवाजी महाराज में मिलेगा। ऐसा राजा पूरे हिंदुस्तान में दूसरा नहीं, जिसके नेतृत्व में सभी भारत के लोग एक आ सकते। मैं यहां पे कोई राजकीय टिप्पणी नहीं करूंगा, पर एक खंत में व्यक्त करूंगा। पिछले 60-70 वर्षों में छत्रपति शिवाजी महाराज को केवल महाराष्ट्र में मर्यादित रखने का काम भी कई लोगों ने किया। ये वो ताकत है जो हम केवल महाराष्ट्र तक ना रोकते हुए पूरे हिंदुस्तान में ले जाना चाहिए। इसलिए छत्रपति शिवाजी महाराज की। मैं आपका अधिक समय नहीं लूंगा। मैं आदरणीय शिंदे साहब का हृदय से आभार व्यक्त करता हूं कि समय निकालकर यहां पर आए और मुझे अच्छी तरह 4 तारीख के दिन शिंदे साहब से मेरी बात हुई। उनकी आंखों का ऑपरेशन हुआ था, दवाई डालने के बाद भी उन्होंने मुझसे बात की और मुझे बोला और हम सब आगरा ही जाएंगे, मैं आ रहा हूं। पर मैंने कहा साहब उस दिन प्रधानमंत्री है, आप कैसे आएंगे? वो समय आगे पीछे करेंगे, मंत्री आएंगे, कौन आएंगे आप देखो। फिर मैंने तुरंत से आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब को फोन लगाया और साहब को बोला साहब जयंती है, उस दिन प्रधानमंत्री है, आप आना चाहिए, सीएम साहब आना चाहिए। फडणवीस साहब ने 1 सेकंड में कहा मैं आ रहा हूं और फडणवीस साहब आज यहां पर आए, उनका भी हम स्वागत करते। महाराष्ट्र में मैं आदरणीय शिंदे साहब को, फडणवीस साहब को विनती करता हूं, कई किले ऐसे हैं, कई संपत्ति ऐसी है जो सेंट्रल आर्कोलॉजी के पास। भारत में अगर जाएंगे उत्तर प्रदेश के आगे तो ज्यादा से ज्यादा किले ये आज भी राजघराने के पास है या स्टेट गवर्नमेंट के पास उसका कुछ पार्ट है। तो उस तरह से अगर महाराष्ट्र में जो किले हमारे पास लेके युवाओं को इतिहास अगर बता सके, आज की युवा पीढ़ी डिप्रेशन में आ रही है। मैं आपको बोलता हूं, थोड़ा सा वो सामने का दरवाजा है, वहां से छत्रपति शिवाजी महाराज आ रहे हैं। इस क्रूर औरंगजेब राजा ने महाराज को जन्मदिन पे न्योता दिया, या बुलाया, महाराज यहाँ आए, यहाँ की एक एक सीढ़ी महाराज चढ़ रहे थे। इमेजिन करिए, महाराज यहाँ पर आए और यह अपमानित करने का प्रयास हुआ। महाराज ने कहा नहीं, छत्रपति शिवाजी महाराज ये स्वराज्य का स्वाभिमान है, ये झुकेगा नहीं। और महाराज वापस गए। इन आगरा वासियों के सहयोग से, आगरा वासियों के लिए हम बघेल साहब का आभार व्यक्त करते हैं, क्योंकि उत्तर प्रदेश में आपके पूर्वजों ने महाराज को यहां से जाने के लिए मदद करी होगी। पहला अधिकार आपका है, आप शिव जयंती बनाएं। और मैं बघेल साहब इस मंच से आपसे माफी मांगता हूं। 5 तारीख को इस प्रोग्राम का डिक्लेरेशन हुआ, इसलिए आपको प्रत्यक्ष आके हम निमंत्रित नहीं कर सके। फिर एक बार आपकी माफी मांगता हूं। इस कार्यक्रम को सहयोग करने के लिए उत्तर प्रदेश का पूरा प्रशासन, आदरणीय पटेल साहब, एएसआई, आदरणीय डीसीपी साहब, सभी को मैं आभार व्यक्त करता हूं। आस्तिक कुमार पांडे साहब को भी आभार व्यक्त करता हूं, उन्होंने पूरी यंत्रणा यहाँ पर हमको देने का मदद की। और विकास खारगे साहब के भी मैं विशेष आभार मानता हूं। और छत्रपति उदयन महाराज, इनको हम पिछले साल से विनती कर रहे थे, महाराज आपको आना पड़ेगा। पिछली बार महाराज ने हाँ भी कहा था, पर कुछ दिक्कतों की वजह से महाराज नहीं आ सके। मैं सभी का आभार मानता हूं, खारगे साहब का भी आभार मानता हूं। और फिर एक बार जो घर पर बैठ के इस जयंती में शामिल हुए उनको सबको नमन करता हूं। सभी पत्रकार भाइयों को भी विनती करता हूं, आपको भी थोड़ी तकलीफ हुई, मैं आप सभी को फिर एक बार शिव जयंती की शुभकामनाएं देता हूं और बहन को विनती करता हूं अगला कार्यक्रम शुरू करें। आपकी प्रबल इच्छा शक्ति और
विनोद जी के अथक प्रयासों से दूसरी बार इस जगह पर शिव जयंती मनाई जा रही है। धन्यवाद। और मैं विनोद जी से अब दरख्वास्त करती हूं कि सभी गणमान्य आ गए हैं तो उनका फूल देकर स्वागत करेंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी कृपया इस सम्मान का स्वीकार करें। छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा का स्वीकार करें। महाराष्ट्र के फडणवीस, छत्रपति खासदार श्री उदयराजे भोसले, केंद्रीय राज्य मंत्री माननीय एसपी केंद्रीय राज्य मंत्री माननीय मंत्री वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र सरकार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी, श्री विकास खारगे जी प्रधान सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, श्री विद्याधर पवार जी, तथा श्री आस्तिक कुमार पांडे जी, हमारे विशेष समारोह में उपस्थित हैं महाराष्ट्र के दो ख्यातनाम कलाकार श्री प्रवीण तरडे एवं श्री मंगेश देसाई। सम्मान का स्वीकार करने कृपया आगे आए। मैं आप दोनों से विनती करती हूं। थोड़ी देर पहले हमने मराठा साम्राज्य का चलन इस कॉफी टेबल बुक का प्रकाशन किया। बलसेकर जी से विनती करती हूं कि वे आगे आकर माननीय सुधीर भाऊ जी एवं माननीय छत्रपति उदयनराजे भोसले जी इन दोनों को ये पुस्तक प्रदान करें। स्टेज लाइट्स प्लीज। स्टेज लाइट्स प्लीज। धन्यवाद। और अब माननीय मंत्री वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र सरकार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी से मैं निवेदन करती हूं कि आज के इस बेहद खुशी के अवसर पर वे अपना मनोगत व्यक्त करें। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। जरा हा आवाज अतिशय मोठा होऊ द्या
नरकामध्ये औरंग्या जिथं असेल तिथपर्यंत आवाज पोहोचू द्या की याच किल्ल्यात छत्रपतीचा जयघोष होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, शिवभक्त व छत्रपतीच्या पावन भूमीतून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे झुंजार विकास पुरुष, आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवेजी व विशेष करून मी मनात सहज विचार करत होतो की 12 मे 1666 मध्ये या सर्व निर्जीव भिंतींनी छत्रपती शिवाजी महाराजांची ती वाघाची डरकाळी ऐकली. आज त्यांचे 13वे वंशज इतक्या वर्षानंतर याच छत्रपतीच्या दरबारामध्ये उपस्थित झाले आहे. ते खासदार उदयनराजे भोसलेजी, केंद्रीय राज्य स्वास्थ्य मंत्री श्री SP बघेलजी, प्रधान सचिव विकास खारगेजी, या कार्यक्रमाचे मनापासून हृदयापासून आयोजन करणारे श्री विनोद पाटीलजी, श्री विद्याधर पवारजी, आस्तिक कुमार पांडेजी, श्री प्रवीण तरडेजी, मंगेश देसाईजी, गायक श्री नितीनजी सरकटे व इथं उपस्थित माझ्या प्रिय शिवभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम एक शिवभक्त म्हणून, राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने व महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने वंदन करतो, नमन करतो, त्यांचं स्मरण करतो. व तुम्ही आम्ही एकच संकल्प करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच राज्य आणण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही, कोणी कोणत्याही विचाराचा असेल, पक्षाचा असेल, जातीचा असेल, रंगाचा असेल, वयाचा असेल, धर्माचा असेल, वजनाचा असेल, उंचीचा असेल, पण मनात मात्र फक्त शिवबा आणि शिवबाचा विचार घेऊन महाराष्ट्र राज्यगीताच्या शेवटच्या शब्दानुसार दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ही शक्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं, हाच आमचा खरा जयंतीचा संकल्प आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या नावातच हजारो कोटी सूर्याची ऊर्जा आहे. आम्ही जयंतीचा उत्सव साजरा करताना विनोद पाटीलजी फक्त स्मरण आपण करत नाही, तर भूतकाळाच्या या वीरतेतून वर्तमानात गौरवशाली भविष्य घडवण्याचा संकल्प, ऊर्जा, शक्ती या जयंतीच्या निमित्ताने आपण प्राप्त करतो. खरं तर मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईल, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनाही धन्यवाद देईल. खरं तर मी मनात विचार करत होतो की हे माझं सौभाग्य या 2 नेत्यांनी मला सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिलं. खरं तर शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले सातारा सोडून कधीच बाहेर जात नाही, पण आज मात्र माझ्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यासाठी ते स्वतः पहिल्यांदा सातारा सोडून आले. आणि आज या निर्जीव भिंतीला जर बोलता आलं असतं तर या भिंतीच्याही कणाकणातून छत्रपती शिवाजी महाराज की जय हाच आवाज आला असता, जय भवानी, जय शिवाजीचा आवाज आला असता. अनेकांना, आपल्या सर्वांना, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री रावसाहेबजी आणि बघेलजी यांना ऐकायचं आहे. फक्त मुख्यमंत्री महोदय, खरं तर जगामध्ये कोणत्याही राज्यात अशी संपत्ती कोणालाही उपलब्ध झाली नाही. हे नशीब, हे सौभाग्य, हे फक्त मुख्यमंत्रीजी
हे तुम्हाला देवेंद्रजीला आणि 13 कोटी जनतेला प्राप्त झाला आहे की आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जगामध्ये एखाद्या आईला पित्याला जर आपल्या मुलाला काही शिकवायचं असेल, शूरता वीरतेच्या कथा सांगायच्या असेल तर कधी काल्पनिक स्पायडरमॅनची कथा सांगितली जाते, कधी सुपरमॅनची कथा सांगितली जाते. हे सारी काल्पनिक पात्र आहे. अरे 1000 सुपरमॅन, 10,000 स्पायडरमॅन यापेक्षाही शक्तिशाली वीरतेची कथा ही तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि म्हणून या निमित्ताने आम्ही 2 निर्णय घेतले. कारण माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, शिवभक्त एकनाथ शिंदेजी, शिवभक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वात जो दानपट्टा, जो मराठ्यांचं असं शस्त्र होतं की ज्या शस्त्राने इतक्या वेगाने ते शस्त्र फिरायचं की यमराज सुद्धा त्यांचा श्वास टाकून मृत्यू करताना उशीर करेल, पण तो दानपट्टा त्यापेक्षा वेगाने फिरायचा. आज माननीय मुख्यमंत्री शिवभक्त एकनाथ शिंदेजींच्या अनुमतीने, माननीय आमचे नेते देवेंद्रजींच्या अनुमतीने आजपासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचं शस्त्र दानपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून आपण घोषित करतोय. आणि महाराष्ट्र सरकार इथंच थांबत नाहीये. माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज, जसं आमचे विनोदजी सांगत होते, अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचे नाही, ते माझ्याही जातीचे आहेत, ते तुमच्याही जातीचे आहेत, 18 पगड जातीचे आहे. कारण छत्रपती स्वतःसाठी नाही तर रयतेचं राज्य यावं यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातात मृत्यू घेऊन प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करणारा नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आपण निर्णय केला की जगामध्ये हा आमचा वारसा, हा आमचा इतिहास जो गौरवशाली भविष्य घडवू शकतो, आता जागतिक युनेस्कोच्या माध्यमातून जागतिक मानांकन, जागतिक वारसा प्राप्त व्हावा यासाठी युनेस्को मध्ये मराठा लष्कर स्थापत्य हे 12 किल्ले, गड किल्ले, ज्यामध्ये 1 जिंजी तामिळनाडमध्ये आणि 11 महाराष्ट्राचे आहे, हे 12 किल्ले पाठवले. आणि मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींना विशेष धन्यवाद देऊ की राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. खरं तर 12 राज्यातून 40 प्रस्ताव आले होते, एकच पाठवायचा होता. माननीय मोदीजींनी इकडे पाहिलं नाही, तिकडे पाहिलं नाही. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लष्कर, मराठा लष्कर स्थापत्याचा प्रस्ताव आहे, एका सेकंदात मान्य केला. आता युनेस्को मध्ये आमचा प्रस्ताव गेलाय. आणि आमचं सौभाग्य असं आहे की अनेक वर्षानंतर युनेस्कोची निवड बैठक, निवड समिती ही आपल्याच देशात येणार आहे. आमच्या प्रधान सचिवांना मी सांगितलं की समितीला सारे गड किल्ले दाखवा, जे गड किल्ले वीरतेचं प्रतीक आहे. आणि मला विश्वास आहे की साताऱ्याचे शिवभक्त एकनाथ शिंदेजींच्या या महाराष्ट्राच्या या प्रस्तावाला देवेंद्रजीच्या मदतीने युनेस्को मराठा लष्कर स्थापत्याला मान्यता देईल. आणि जगातल्या 193 देशात जेव्हा आमचं मानांकन पत्र येईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या प्रत्येक देशापर्यंत, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक आमच्या आई बहिणीपर्यंत, प्रत्येक गर्भवती बहिणीपर्यंत आणि तिच्या गर्भापर्यंत फक्त एकच नाव, माझा शिवबा तुमचा शिवबा छत्रपती शिवाजी महाराज. हाच महाराष्ट्र शासनाचा संकल्प. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. और अभी सुधीर भाऊ जी ने जैसे घोषित किया,
दान पट्टा को महाराष्ट्र का राज्य शस्त्र घोषित कर दिया गया है, तो मैं उनसे अनुरोध करती हूं कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी को ये दान पट्टा प्रदान करें। देवियों और सज्जनों, तालियों की गड़गड़ाहट से हम इस क्षण को सजाएंगे। धन्यवाद। और अब मैं केंद्रीय राज्य मंत्री श्री SP सिंह बघेल जी से विनती करती हूं कि आज के इस महत्वपूर्ण अवसर पर वे उपस्थित सभी को संबोधित करें। हम पूरे हिंदुस्तान के साझे पुरखे, हिंदुवानी राज, हिंदू राष्ट्र स्वराज की नींव को मजबूत करने वाले इस देश के हिंदू हृदय सम्राट छत्रपति महाराजा शिवाजी महाराज की 394वीं जयंती के अवसर पर आगरा के लाल किले के दीवाने आम में आयोजित राष्ट्र स्तरीय शिव जन्मोत्सव के मंच पर पधारे महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के मुखर चेहरा, बहुत ही विजनरी लीडर, उप मुख्यमंत्री मेरे मित्र देवेंद्र फडणवीस साहब, लोकसभा में हमारे साथ काम करने वाले और बहुत ही लोकप्रिय अपने इलाके के खासदार राव साहब दानवे साहब, रेल राज्य मंत्री भारत सरकार, श्री सुधीर जी जो कल्चर मिनिस्टर हैं महाराष्ट्र के, शिवाजी महाराज के वंशज राज्यसभा के सांसद छत्रपति उदयराजे महाराज साहब, इस कार्यक्रम के कर्ता धर्ता विनोद जी, मंचासीन सभी नेतागण और सभागार में उपस्थित शिव भक्तों, देवियों एवं सज्जनों, पत्रकार साथियों, आगरा के खासदार होने के नाते मैं सभी अपने अतिथियों का गंगा यमुनी के तहजीब के शहर आगरा में, मुगलिया और ब्रज की साझा संस्कृति के शहर आगरा में, मोहब्बत के शहर आगरा में, दीन इलाही के शहर आगरा में, सूरदास के शहर आगरा में, कृष्ण की बाल लीलाओं के इलाके आगरा में मैं आप सबका हार्दिक स्वागत करता हूं और अभिनंदन करता हूं। मैं विनोद जी से कोई मेरे मतभेद नहीं है, मैं आपको शिवाजी महाराज को पेटेंट नहीं करने दूंगा, वो हमारे साझे पुरखे हैं और हम ग्वालियर नहीं है कि रानी लक्ष्मीबाई को मरने दें, हम आगरा वाले हैं, शिवाजी महाराज को बचा के महाराष्ट्र भेजने वाले हम हिंदू लोग हैं। मैं महाराष्ट्र सरकार का आभार प्रकट करना चाहूँगा, उन्होंने आगरा को ये मौका दिया। जो जात, वर्ग, क्षेत्र, धर्म अपने पुरखों का सम्मान नहीं करता वो कभी आगे नहीं बढ़ता। ऐसी जयंतियों से जागृति आती है, जागृति से सोच बदलती है, सोच से संघर्ष करने की क्षमता आती है, संघर्ष से सत्ता मिलती है, सत्ता से इतिहास बनता है, फिर इतिहास ऐसी 394 साल पढ़ा लिखा समझा और सराहा जाता है। पुरखे भी ऐसे हों जिन्होंने हिंदू राष्ट्र का नींव डाली, स्वराज की नींव डाली, जन जागृति लाई। औरंगजेब की जवानी के बेहतरीन 20-30 साल जाया कर दिए, उसके दक्खन जीतने के सपने को धूल दूषित कर दिया, क्योंकि दक्खन का रास्ता महाराष्ट्र से जाता है और महाराष्ट्र में शिवाजी महाराज रहते हैं।
इसलिए दक्षिण का सपना कभी पूरे नहीं होने दिया। ऐसे पुरखे हों जिन्होंने कम सेना से हिंदुस्तान की बड़ी सेना को हराने का काम किया, छापामार युद्ध। मैं मिलिट्री साइंस का प्रोफेसर हूँ। गुरिल्ला वारफेयर लोग गलत कहते हैं कि ये माओ से तुंग ने शुरू किया है। अगर गुरिल्ला वारफेयर किसी कोई जनक है तो शिवाजी महाराज गुरिल्ला वारफेयर के जनक हैं। इसलिए मैं आपके प्रति आभारी हूँ और आप पुरातत्व विभाग पर ज़्यादा ध्यान ना दें। शिवाजी महाराज का जब 400 साल 6 साल बाद होगा तो हम लाल किले के मैदान पर इस कार्यक्रम को करेंगे, इसलिए थोड़ा बघेल विभाग पे ध्यान दिया करो, ठीक है। उसकी फाइल में कहीं कोई लटकता वटकता नहीं है। दूसरी बात यह है कि हम आगरा वासियों ने जिस दरवाजे से शिवाजी महाराज आए थे उसी के सामने बहुत बड़ा स्टेचू बनाया है। तो इस किले की प्राचीर को देखने के लिए कोई भी आएगा तो पहले शिवाजी महाराज के चरणों में प्रणाम करेगा, बाद में ये दीवाने आम और दीवाने खास को देखने का काम करेगा। हमें गर्व है ग्वालियर पे। मिठाई भी बनाने वाले हम लोग थे और टोकरे उठाने वाले भी हम लोग थे। और आगरा के बारे में राय खराब ना बनाइए, हम औरंगजेब के वंशज नहीं है, हम शिवाजी के वंशज हैं। इसलिए बचा के ले जाने में उस पालकी के कहारों में महाराष्ट्र के कहार नहीं आए थे, वो आगरा के ही कहार थे जो उस पालकी को उठा के ले गए थे और जान गए थे कि लड्डुओं से ज़्यादा वजन है। तो ये आगरा का एक छोटा सा पत्रम पुष्पम शिवाजी महाराज के प्रति योगदान है और हम गर्व के साथ कह सकते हैं कि हम ग्वालियर नहीं हैं, हम आगरा हैं। हमने बचाने का काम किया। हमने महाराज जब तक महाराष्ट्र नहीं चले गए थे, मैं तो ये भी कहना चाहूँगा कि ये आगरा मुंबई रोड है, ये भी रोड है। गए होंगे तो निश्चित तौर से धौलपुर मिला होगा, फिर ग्वालियर मिला होगा, झांसी मिला होगा, शिवपुरी, गुना, देवास मिला होगा। क्यों ना पूरे रोड पर हम शिवाजी महाराज के कम से कम 50-100 किलोमीटर पर एक बड़ा स्टेचू बनाएं, ऐसी मेरी अपनी राय है। क्योंकि महाराज के जहाँ जहाँ चरण पड़े होंगे वो हमारे लिए वंदनीय है, पूजनीय है। इसलिए जो रास्ता बता देंगे, अभी इतिहासकार बता देंगे कि कौन सा रास्ता लिया था, तो निश्चित तौर से हमें कुछ न कुछ करना चाहिए। 1630 में जन्म और 1680 में मृत्यु, 50 साल। मैं बहुत नॉनसेंस था, मुझे याद है जब मैं 50 साल का था, यद्यपि चौथी बार एमपी था, लेकिन सीरियस नहीं था। लेकिन कितने ज्ञान से भरे हुए शिवाजी महाराज थे, कितना जियो स्ट्रेटजी जानते थे, कितना जियो पॉलिटिक्स जानते थे, कितनी गजब की रणनीति थी, कितनी गजब की युद्ध नीति थी, कितनी गजब की डिप्लोमेसी थी उनकी। इसलिए वो हमारे लिए बहुत अनुकरणीय हैं। ऐसे लोग पैदा नहीं होते हैं। कुदरत रोती है, कुदरत आंसू बहाती है, ईश्वर से मांगती है। शायद ऐसे ही लिखा गया होगा शिवाजी महाराज जैसे लोगों के लिए कि हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल में होता है चमन में दीदावर पैदा। ऐसे लोग हजारों साल के बाद 1680 लोग बहुत गंभीरता से देख रहे थे शिवाजी महाराज की तरफ। औरंगजेब का लगभग पतन हो चुका था, बच्चे उसके बड़े नालायक थे। बड़े शौक से सुन रहा था जमाना, तुम ही सो गए दास्तान कहते कहते। ये 50 साल की उम्र, और महापुरुषों को ईश्वर पता नहीं क्यों ज़्यादा उम्र नहीं देता, ऐसा मेरे। जिस राष्ट्र में महाराष्ट्र हो, जिस राष्ट्र का एक राज्य महाराष्ट्र हो, तो कल्पना करो वो राष्ट्र कैसा होगा जिसका एक सूबा अपने आप में महाराष्ट्र हो। मुझे लंबी बात नहीं कहनी है, मुख्यमंत्री जी को जाना है, उप मुख्यमंत्री जी को जाना है, मुंबई जाके भी फाइलें करनी होंगी। हम चुनाव की पूर्व संध्या पर यहाँ पर खड़े हैं, इसलिए मैं बस आपका स्वागत करता हूँ, आपका अभिनंदन करता हूँ। लेकिन एक बात कहना चाहूँगा, ये 1630 से 1680, खासतौर से 1654 से लेके ये 7 साल राज्याभिषेक के, ये बहुत महत्वपूर्ण है। ये युद्ध ना हुए होते तो 1857 नहीं होता। अगर 1857 में रानी लक्ष्मीबाई, तात्या टोपे या कुंवर साहब ने अगर प्रेरणा मिली थी तो शिवाजी महाराज से मिली थी कि जब शिवाजी महाराज औरंगजेब का तख्ते को पलटने का प्रयास कर सकते हैं
तो क्यों नहीं हम अंग्रेजों का कर सकते हैं। इसलिए 1670-80 के युद्धों की वजह से 1857 का युद्ध हुआ, और यदि 1857 नहीं होता तो 1947 में 90 साल बाद आज़ादी नहीं मिलती। इसलिए मैं कह सकता हूं कि गुलामी के वंशों को समाप्त करने का पहला बीज अगर किसी ने हम हिंदुओं में और ख़ास तौर से भारतीयों में डाला तो वो शिवाजी महाराज ने ये हमारे डाला। अब आप, मेरे थोड़ी सी शिकायत है, मैं करूँगा, नहीं कहूँगा मुंह पे तो एसपी सिंह बघेल कौन कहेगा। भैया कैद करके क्यों रखा है शिवाजी महाराज को आज भी आपने? केवल मराठे लोग आए हुए हैं, आपके तो डीएनए में रचे बसे हैं। इन्हें आगरा की आम आवाम तक अगर ये हम देखते, ये शो देखते, शिवाजी महाराज के जन्म से लेकर मृत्यु तक नाट्य जो पिछली बार हुआ था वो देखते, तो कोई ना कोई एक शिवाजी जरूर पैदा होता जो कहीं ना कहीं औरंगजेब वंशियों का नाश करता, उनकी विचारधारा को नाश करता। इसलिए मैं आपसे वादा लेना चाहूँगा, ये पुरातत्व रातत्व छोड़ो, ये शिवाजी महाराज की क्षमता नहीं है उनके समर्थकों की जो दीवाने आम में समा पाएँ। इसको या तो हम कोठी मीना बाजार में करेंगे या रामलीला के मैदान में करेंगे। मैं देवेंद्र जी एक बात और बता दूं कि शिवाजी महाराज को जहां कैद किया गया था वो कोठी मीना बाजार में आज भी कोठी है। हम लोगों ने निर्णय लिया है बिना महाराष्ट्र के एक पैसा लिए हुए अपने संसाधनों से शिवाजी महाराज का एक भव्य म्यूजियम बनाने का हम लोग काम करेंगे, और ये तब हम अपने नेता, अपने पुरखे के प्रति छोटी सी श्रद्धांजलि देने का काम करेंगे। मैं एक बार फिर आप सबका स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं, और मेरा भी सौभाग्य है, ये हमारे साझे पुरखे हैं, ये संयोग है कि वो आपके वंश में पैदा हुए और संयोग है कि अहिल्याबाई होलकर मेरे वंश में पैदा हुए या मैं उनके वंश में पैदा हूँ। ये हमारे साझे पुरखे हैं। ये गोरी ने, गजनबी ने, इल्तुतमिश ने, अलाउद्दीन खिलजी ने, मोहम्मद खिलजी ने, जलालुद्दीन खिलजी ने, फिरोज तुगलक ने, मोहम्मद तुगलक ने, गयासुद्दीन तुगलक ने, सिकंदर लोदी ने, बहलोल लोदी ने, इब्राहिम लोदी ने, बाबर ने, हुमायूं ने, अकबर ने, जहांगीर ने, शाहजहां ने, औरंगजेब ने जो तोड़े थे वो हमारी प्रातः स्मरणीय महाराष्ट्र में पैदा हुई पूर्ण श्लोका लोकमाता महारानी अहिल्याबाई होलकर ने 12,776 मंदिरों का जीर्णोद्धार कराया था। मेरे डीएनए में भी हो, हमने मिलकर युद्ध लड़े हैं, पेशवाज ने और धनगरों ने, होलकरों ने और मराठों ने बहुत युद्ध साथ में लड़े। ये अलग बात है, पानीपत तीसरा हम हार गए भाई, लेकिन लड़े बहुत शानदार तरीके से थे, क्योंकि मराठे और धनगर लड़ना उतना अच्छा भले नहीं जानते हो लेकिन मरना जानते हैं, कभी पीछे नहीं हटते हैं। शिवाजी महाराज ने इस बात को कहा था कि इनके युद्ध की जीत के पीछे कारण धनगर सेना भी है। मेरा सौभाग्य है कि मैं उस धनगर वंश में पैदा हुआ हूँ। हम फिर सारे लोग शिव भक्त, राम भक्त, सारे लोग मिलकर 2024 में, ये राजनीतिक मंच नहीं है, लेकिन औरंगजेब की विचारधारा के लोगों को नस्त नाबूद करेंगे और 400 पार मोदी जी के नेतृत्व में सरकार बनाएंगे। इन शुभकामनाओं के साथ बहुत बहुत धन्यवाद। मैं उठाती हूँ सर, मैं उठाती हूँ। आगरा के सुपुत्र श्री बघेल साहब के लिए एक बार भरपूर तालियां उनके उम्दा ख्यालों के लिए। देवी और सज्जनों, आज के इस उपलक्ष्य में कुछ दिन पहले रील प्रतियोगिता हमने की थी और उसके पुरस्कार है तीसरा, दूसरा और पहला हम यहाँ पर माननीय मंत्री महोदयों के हाथों यहाँ पर उनको प्रदान करेंगे। तो उसकी पार्श्वभूमि ये है कि कुछ चुनिंदा विषय दिए गए थे, जैसे कि छत्रपति शिवाजी महाराज तथा आगरे किले का इतिहास, छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक संग्रहालय तथा किले, व्यसन मुक्त छत्रपति संभाजीनगर, सामाजिक जागृति एवं महिला सुरक्षा। तो थोड़ी और जानकारी देने हेतु मैं विनोद, नहीं पूरे जाओ यहाँ, ओके। मैं फिर एक बार समय नहीं लूँगा, आदरणीय मुख्यमंत्री साहब और उप मुख्यमंत्री और सभी मान्यवरों को और महाराज को बता देता हूँ कि आजकल युवा पीढ़ी सभी सोशल मीडिया में अभी व्यस्त है और उस माध्यम से जागृति का काम करने का प्रयास किया, उसकी स्पर्धा रखी गई थी। और एक वादा मैं आप दोनों से चाहूँगा, इस बार बिग बॉस में रील स्टार कोई मुनव्वर नाम के पहले आए, पर मैं ऐसा चाहता हूँ कि आप दोनों जिम्मेदारी ले, प्रोत्साहन दे और आने वाले साल का बिग बॉस का विनर इन स्पर्धक में से होगा, ऐसी मैं विनती करता हूँ।
तो ट्रॉफी देकर हम सम्मानित करेंगे। उल्टे क्रम में जाएंगे। तीसरा पुरस्कार 2 पुरस्कारार्थी आदित्य वाघमारे एवं वैदवी मुंडे। आदित्य वाघमारे एवं वैदवी मुंडे, आइए दौड़कर भागकर। यंग मुलं आहात, चला पटापट धावत पळत या। मी पुढचं नाव वेळेअभावी पटकन वाचते। मला माहिती आहे दुसरं ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे सौरभ काथार आणि अरुण तुपे। दुसरा पुरस्कार सौरभ काथार आणि अरुण तुपे, या दोघांनी पटापट। आणि पहिला पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे श्री सोमनाथ पाटील आणि श्याम जाधव, सुपर संभाजीनगर। मला वाटतं सोमनाथ पाटील आणि श्याम जाधव हे दोघंही नाही आहेत। श्याम आहे का? बरोबर, सोमनाथ नाही आहे। तर सर्वांचं अभिनंदन। आणि अभिनंदनासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। धन्यवाद। और अब मैं आमंत्रित करना चाहती हूं माननीय केंद्रीय राज्य मंत्री। So there is a special prize, special celebrity of the year, Kavya Suraj Yadav. Kavya Suraj Yadav. So Kavya is the Indian youngest YouTuber आणि तिला Instagram वरती 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि YouTube वरती 12 मिलियन फॉलोअर्स आहेत। 3 सिल्वर प्ले बटन्स अवॉर्ड तिला 3 मिळालेली आहेत। गोल्ड प्ले बटन अवॉर्ड 3 मिळालेली आहेत आणि त्यासोबतच 1 डायमंड प्ले बटन अवॉर्ड मिळालेला आहे। खूप खूप अभिनंदन काव्या तुझं। आणि मी आता माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्रीयुत रावसाहेब दानवे पाटील जी यांना विनंती करेन की त्यांनी सर्वांना संबोधित करावं। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। महाराष्ट्रात आवाज गेला पाहिजे आपला। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। नुसत्या महाराष्ट्रात नाही, देशात आवाज गेला पाहिजे। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीतून आलेले आपण सर्वजन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, मंचवर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी मुद्दामहून उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले खासदार, ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं, ते मंत्रिमंडळातील माझे सहकारी सत्यपाल सिंहजी, आपल्या राज्याचे लोकप्रिय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारजी, या ठिकाणी उपस्थित असले गिरिराजजी, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या वर्षी, या वर्षी आणि पुढेही आयोजित करतील, ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय शिवप्रेमी विनोद पाटीलजी आणि माझ्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना या कडेकोट बंदोबस्त असलेल्या या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं। परंतु या ठिकाणी तुम्हाला आम्हाला येण्याचा कधी योग आला नाही, परंतु विनोद पाटलाच्या डोक्यात कल्पना आली
त्यांनी गेल्या वर्षी आम्ही काही मंडळीला बोलवलं आणि सांगितलं की आग्र्याला आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे. आम्हाला असं वाटलं की आग्र्याला शिवजयंती साजरी करणं म्हणजे आग्र्याला जाणे आणि सहजरित्या शिवजयंतीचा कार्यक्रम करणे. परंतु जेव्हा या कामाला आम्ही लागलो तेव्हा असं लक्षात आलं की या ठिकाणी जर शिवजयंती साजरी करायची असेल तर आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट याला परवानगी देत नाही. परंतु गेल्या वर्षी आम्ही परवानगीसाठी आलो. या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी यांच्याकडे मी आणि विनोद पाटील गेलो. आमचे जे किशन रेड्डीजी यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला कंडिशन टाकली की एवढ्या वर्षापुरती आम्ही तुम्हाला परवानगी देतो. खरं तर मित्रो, 1 वर्षाची परवानगी आणि आपण गेल्या वर्षी या प्रांगणामध्ये मावत नव्हते एवढी लोक या ठिकाणी आणलेत आणि या ठिकाणी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. परंतु या वर्षी जेव्हा कल्पना आली आणि शिवजयंती साजरी करायचं ठरलं तेव्हा या वर्षी काल संध्याकाळी आम्हाला शेवटची परवानगी मिळाली. त्यामुळं पुरेशी तयारी आम्ही यावेळेस करू शकलो नाही. विनोद पाटील या ठिकाणी 4 दिवसापासून येऊन बसलेत परवानगीसाठी आणि शेवटी परवानगी दिल्याबद्दल या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी, आमचे जी किशन रेड्डीजी यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. आणि बघेलजी, मी आपली पण माफी मागतो. प्रत्यक्षरित्या मी तर आपल्याला निमंत्रण दिलंच होतं, परंतु विनोद पाटील काल संध्याकाळपर्यंत चिंतेत होते की मला जर परवानगी मिळाली नाही तर मी काय करायचं अशी चिंता त्यांच्यात असल्यामुळं कदाचित ते राहून गेले असतील. परंतु मला माहिती आहे आपला स्वभाव, आपण सगळी गोष्ट विसरून माफ करसाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. एकनाथरावजी, मी आपल्याला एक आग्रहाची विनंती करतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक विनंती आपण आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटला केली पाहिजे. या देशामध्ये जेवढे काही अजिंठा असेल, वेरूळ असेल, या ठिकाणी जगभरातून लोक येते आणि पाहतात, जातात, येतात. परंतु या किल्ल्यामध्ये यायला बंदी का असावी? मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी येण्यासाठी आणि हे सगळं पाहण्यासाठी आपला शिवबा कुठं आणि कसे या ठिकाणी आले असतील, कसं त्यांना नजर कैदेत ठेवलं असेल, हे आमच्या महाराष्ट्रातल्या आम जनतेला डोळे भरून पाहू दिलं पाहिजे. यासाठी आपण इथं नेहमी खुलं करावं अशी आग्रहाची विनंती महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करावं अशी मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो. कारण हे चित्र बघितल्याच्या नंतर असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी कैदेत ठेवलेलं असताना यातून बाहेर पडणं कसं अडचणीचं असेल. परंतु त्यांची युक्ती कामी आली, त्यांची कल्पना कामी आली आणि या कडेकोट बंदोबस्तातून छत्रपती शिवाजी महाराज हे बाहेर पडले. याची कल्पना जर आपण आज केली तर आजही आपल्या अंगावर काटे येतात. अशा प्रकारची परिस्थिती त्या टायमाला निर्माण झाली होती. मित्र, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की छत्रपती महाराजांनी आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या की ज्या त्यांच्या शौर्यानं, त्यांच्या युद्धनीतीनं खरं तर औरंगजेब घाबरला होता आणि घाबरल्यामुळं त्यांनी आपल्या शिवाजीला त्या ठिकाणून या ठिकाणी भेटीला येण्याचं निमंत्रण दिलं. छत्रपती शिवाजीला माहीत होता की औरंगजेब हा कपटी आहे, जाणं धोक्याचं आहे. परंतु आपल्या सहकार्याशी चर्चा केल्यानंतर शिवाजी महाराज या ठिकाणी आले आणि या कपटी कारस्थानी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजाला या ठिकाणी कैद केलं. हा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती आहे. परंतु मित्र, एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आता यांनी विनोद पाटलांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजाला काही लोकांनी महाराष्ट्रापुरतं करून ठेवलं. परंतु तसं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला गेलेत, ते आग्र्याला आले आणि देशभर ज्या ज्या ठिकाणी गेलेत, तर विनोद पाटील अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी ते गेले असतील त्या ठिकाणी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती
आपण सगळ्यांनी जर साजरी केली तर या देशाला सुद्धा कळण की छत्रपती शिवाजी महाराज किती शूर होते, किती वीर होते आणि त्यांची युद्धनीती कशी चांगली होती हे या देशाला सुद्धा कळू शकेल अशी मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो. 10 वाजता कार्यक्रम संपायचा, जवळपास 9:30 वाजलेत आणि अजून 2-3 वक्ते आपले बोलायचे राहिले. त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की या ठिकाणाहून जाताना एक खुणगाठ बांधून गेले पाहिजे की पुढच्या काळात आपल्याला ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करायचं काम पडेल त्या ठिकाणी आम्ही मावळे सर्वजण जाऊ असं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. और अब मैं माननीय खासदार छत्रपति श्री उदयनराजे भोसले जी से संबोधन हेतु अनुरोध करती हूँ. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांना मी वंदन करतो आणि आज या सुंदर अशा या सोहळ्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी, केंद्रीय राज्यमंत्री SP बघेल, वन मंत्री सुधीर भाऊ, प्रधान सचिव खारगे जी, आस्तिक कुमार पांडे जी, त्याचबरोबर नेहमीच पहिल्यापासून ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं शिवाजी महाराजांकरता, म्हणजे प्रत्येकाने वेचलंच आहे, पण ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाकरता अहोरात्र नेहमीच कष्ट करणारे माझे मित्र विनोद पाटील, प्रवीण तरडे, महेश देसाई आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरती मान्यवर आणि समोर बसलेले आपण शिवभक्त आणि लोकशाहीतले आपण सर्व राजे, आपल्या सगळ्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला शोभा आली. वास्तविकरित्या आपण जर पाहिलं, जे सगळ्या जगाने केलं ते शिवाजी महाराजांनी केलं नाही, पण जे शिवाजी महाराजांनी केलं ते जगात कोणाला जमलं नाही. लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल, राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा, ही संकल्पना महाराजांनी त्या काळात त्यांनी मांडली, ती आचरणात आणली. त्याचबरोबर जगात जर आपण वेगवेगळ्या म्हणजे देशांचे संपूर्ण योद्धे जर पाहिले, ते सर्वजण स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता ते झटले, पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज असे होते, युगपुरुष होते. कारण देव तर आपण कोणी बघितलं नाही, पण देवाचं रूपाने किंवा देव म्हणलं तरी त्यांना मानतो. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांनी साम्राज्य वाढवण्यासाठी ते लोक त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. महाराजांनी लोकांना गुलामगिरीतनं आणि अन्यायाच्या तावडीतनं सोडवण्याचं काम केलं. त्यामुळं आपण जगभरात कुठं जरी गेलो तर कुठल्याही तिथली जे काय धार्मिक स्थळं त्यांचे स्थळं असतील
तर त्या ठिकाणी तिथल्या त्या योद्ध्यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात तर आहेतच, पण आपल्या देवाऱ्यात सुद्धा आपण त्यांना तितकंच मोठं स्थान देतो, त्यांना पूजतो. वेळ आता 10 वाजता बंद करायचं आहे, पण मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आणि देवेंद्रजींना 1-2 मागण्या करणार आहे की ज्योतिर्लिंग जसं त्या धर्तीवरती जे ज्योतिर्लिंगचं जे सर्किट आहे त्याच धर्तीवर गड किल्ल्यांना जोडणारं एक स्वराज्य सर्किट व्हावं. आदरणीय मोदीजींची माझी दिल्लीत चर्चा जेव्हा झाली, त्यांना मी आवर्जून भेटलो आणि त्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. त्यावेळेस माझी एकच त्यांच्याकडे मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते नव्हते, तर संपूर्ण देश त्यांनी एक स्वतःचं कुटुंब म्हणून ते झटले. त्यामुळे त्यांचं एक दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय स्मारक व्हावं. आणि त्यांनी मला एवढंच सांगितलं की त्याचं आम्ही ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि लवकरच ते पूर्णत्वास आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी स्मारकासाठी जे योगदान दिलं त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून त्यांना आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. पण एक मात्र आपण विचार केला पाहिजे की ज्यासाठी म्हणजे संपूर्ण जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून सर्व भेदभाव कुठला न ठेवता महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आज वाईट वाटतं की व्यक्ती केंद्रित लोक जे असतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण करतात. त्यामुळं आपल्याला आणि या देशाला संपूर्ण अखंड ठेवायचं असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो आपण उराशी बाळगला पाहिजे. ठिकठिकाणी आपण त्यांचं स्मरण करून भावी पिढीला संपूर्ण ते पोचवण्याचं काम केलं पाहिजे. आमचे थोरले बंधू असण्यासारखे सुधीरजींनी त्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्राभर ठिकठिकाणी चांगले उपक्रम राबवतात आहेत. त्यांचं मी धन्यवाद देतो. आणि फार आपलं वेळ न घेता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सगळे आलात आणि मला निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. खूब खूब धन्यवाद. और आज इस अत्यंत आनंद के अवसर पर मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी से मार्गदर्शन हेतु प्रार्थना करती हूँ. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर 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 हर. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल विश्वामध्ये ज्यांनी राजा कसा असावा याचा वास्तुपाठ आपल्याला दाखवला ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, देश धर्म पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो। आणि आजच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे शिवभक्त लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या येण्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली ते श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, रावसाहेब पाटील दानवे, SP सिंग बघेल जी, माननीय सुधीरभाऊ मुनघंटीवार जी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता अक्षरशः जंग पछाडलं आणि हा कार्यक्रम आयोजित केला, ते आमचे मित्र विनोद पाटील जी, श्री विकास खारगे जी, श्री गिरिराज जी, श्री विद्याधर पवार जी, श्री आस्तिक पांडे जी, लोकप्रिय कलावंत प्रवीण तरडे जी, मंगेश देसाई जी, गायक नितीन सरकटे जी, या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 394व्या शिवजयंती समारोहाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरोखर हे माझं सौभाग्य समजतो की आज आग्र्याला या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याकरता मला देखील येता आलं। मी खरोखर मनापासून विनोदजी तुमचे आणि सुधीरभाऊ तुमचे आणि अर्थातच आपल्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। लोग कहते कि ये कार्यक्रम दीवाने आम में हो रहा है। ये उस दिन तक दीवाने आम था जब तक छत्रपति यहां नहीं पहुंचे थे। जिस दिन छत्रपति शिवाजी महाराज के कदम यहां लगे, ये दीवाने आम नहीं रहा, ये हमारे लिए दीवाने खास ही हुआ। इसलिए दीवाने खास में ही ये कार्यक्रम यहां पर हो रहा है। और मैं तो जब से यहां पहुंचा हूं, वो चित्र मेरे सामने आता है, मेरे रोंगटे खड़े हो जाते हैं। ये वही जगह है जहां पर चलते चलते हमारे छत्रपति शिवाजी महाराज सीना तान कर चलते हुए आए। साथ में छत्रपति संभाजी महाराज छोटे से उनके साथ में थे और एक राजा की तरह सामने खड़े हुए। और जब उनको छोटे छोटे सेनापतियों के साथ खड़ा किया तो डरे नहीं। जिसको हिंदुस्तान का बादशाह कहा जाता था, उस औरंगजेब को भी उन्होंने कहा, अगर तू बादशाह है तो मैं भी बादशाह हूं, मैं यहां पर खड़ा नहीं रहूंगा, क्योंकि मैं मेरे स्वराज्य का बादशाह हूं। मेरा स्वराज जो एक ऐसा स्वराज है जिसमें स्वाभिमान से बड़ी चीज कोई नहीं है। और यह छत्रपति शिवाजी का अपमान नहीं है, यह उस स्वराज का अपमान है। इसलिए मैं यहां 1 मिनट भी नहीं रुक सकता। ये कहकर जिस समय छत्रपति शिवाजी महाराज वहां से निकले, ऐसा कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज का वो रूप देखकर उस दरबार में जितने लोग खड़े थे, सारे के सारे स्तब्ध थे, निशब्द थे। छत्रपति शिवाजी महाराज निकल गए, कोई हिला नहीं, कोई समझ नहीं पा रहा था। लोग समझ नहीं पा रहे थे कि ये कौन व्यक्ति है जिसमें इतनी हिम्मत है कि जिसको बादशाह कहते हैं उसके मुंह पर कहता है और निकल जाता है। ये छत्रपति शिवाजी महाराज की ताकत थी, ये उनका तेज था, ये उनका ओज था। और जब महाराज को नजर कैद में रखा गया, महाराज इतने होशियार थे, उनको रणनीति मालूम थी, उनको युद्ध नीति मालूम थी। महाराज ने पहले ही अपने सारे गुप्तचरों को रखा था। महाराज को यह पता था कि कुछ लोग बादशाह को जाकर कहेंगे कि इन्हें जीवित मत रखिए, इन्हें मार दीजिए। इसलिए छत्रपति शिवाजी महाराज ने एक दिन में यहां आगरा में उनके सारे के सारे सेनानियों ने, मावड़ों ने 74,000 रुपए जमा किए। और हम सब जानते हैं मुगलों की फौज और उनके सेनापति
ये तो सारे वेतन भोगी थे, वो देश के लिए नहीं लड़ते थे। महाराज के लोग ये देश के लिए लड़ते थे, देश और धर्म के लिए लड़ते थे। उन्होंने ये पैसा जमा किया और महाराज के कहने पर इस प्रकार से वो सारे लोगों को अपनी ओर किया कि जब दूसरे दिन वो औरंगजेब के दरबार में कुछ लोग पहुंचे और उन्होंने कहा, आपके साथ जिस धृष्टता से शिवाजी ने व्यवहार किया है, ऐसे शिवाजी को आप मौत की सजा दीजिए। लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने पहले ही ऐसे लोग तैयार किए थे कि जिन लोगों ने कहा, अरे नहीं महाराज, आप अगर छत्रपति शिवाजी को मृत्यु दंड देंगे तो लोग कहेंगे इतना बड़ा राजा एक छोटे से व्यक्ति से डर गया और उनकी बातों में औरंगजेब आ गया। औरंगजेब को पता नहीं था, उसने छत्रपति शिवाजी महाराज को नहीं छोड़ा, उन्होंने अपनी मौत के फरमान को छोड़ा है। उसी औरंगजेब को बाद में महाराष्ट्र की मिट्टी में ही अंतिम सांस लेनी पड़ी। ये छत्रपति शिवाजी महाराज का ओज था, ये उनका तेज था। ऐसे छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास में ये जो किला है एक बहुत महत्वपूर्ण भूमिका रखता है। और हम सब जानते हैं कि जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज ने अपना स्वराज्य तैयार किया, छोटे छोटे लोगों को साथ में लेकर उनके मन में एक प्रकार से जीत की भावना तैयार की, उनके पौरुष को जागृत किया। छत्रपति शिवाजी महाराज ने उनको बताया, आप व्यक्ति के लिए नहीं लड़ रहे, आप देव देश और धर्म के लिए लड़ रहे, आप वेतन के लिए नहीं लड़ रहे, अपनी मातृभूमि को मुक्त करने के लिए लड़ रहे, आप लड़ रहे किसी को राजा बनाने के लिए नहीं, आप इसलिए लड़ रहे हो कि हमारी मराठी भूमि पर और हमारे भारत में हमारी महिलाओं के साथ जो अत्याचार होता है, अनाचार होता है, दुराचार होता है, उसमें से मुक्ति देने के लिए आप लड़ रहे हो। और ऐसे हमारे छोटे छोटे मावड़े, इनमें इस प्रकार का तेज और ओज छत्रपति शिवाजी महाराज ने भर दिया। वो मावड़े न रुकते थे, न थकते थे, न झुकते थे, न बिकते थे। उन्होंने मुगलों की लाखों लाखों की सेनाओं को पराजित कर दिया और छत्रपति शिवाजी महाराज को पहली बार स्वराज का छत्रपति नमित करने का काम हमारे इन मावड़ों के माध्यम से हुआ। इसलिए आज का ये दिन बहुत महत्वपूर्ण दिवस है। अगर छत्रपति ना होते, न आप होते, न हम होते, अगर छत्रपति ना होते तो भारत का इतिहास भी बदल जाता, भारत का भूगोल भी बदल जाता। इसलिए उनको नमन करने के लिए हम लोग यहाँ पर पहुंचे हैं। समय बहुत हो गया है और हमें मुख्यमंत्री जी का भाषण भी सुनना है, लेकिन हमारे महाराज उदयन राजे जी ने और हमारे बघेल जी ने, मुख्यमंत्री जी बहुत सुंदर बात हमारे सामने रखी है। जहां जहां पर छत्रपति शिवाजी महाराज के कदम पड़े, यहां से वो गए तो जहां जहां से वो गए और स्वराज में जहां जहां पर वो गए, जैसे हम लोग रामायण ट्रेल तैयार कर रहे हैं, उसी प्रकार से स्वराज्य की, छत्रपति जी की एक ट्रेल हम तैयार करें। ऐसे सभी जगहों को चिन्हित कर वहां पर उसका इतिहास हम रखें और उस इतिहास से हम लोग हमेशा प्रेरणा पाए। यही मैं आज के मौके पर कहता हूं और विशेष रूप से सुधीर भाऊ आपको धन्यवाद देता हूं। आपने हमारे स्वराज्य के दान पट्टा को आज राज्य शस्त्र के रूप में यहाँ पर एक जीआर के माध्यम से नमित किया है। मैं आपका आभार व्यक्त करता हूँ और विशेष आभार मैं व्यक्त करता हूँ हमारे विनोद पाटिल जी का। विनोद पाटिल जी, आपने ये जो दिन हमको यहाँ पर दिखाया, मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से हमारे जीवन का एक बहुत महत्वपूर्ण क्षण आज आपने हमको यहाँ पर दिया है। इसलिए आपका भी आभार व्यक्त करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय। मैं दिल की गहराइयों से आपके प्रति आभार ज्ञापित करती हूं और अब मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे से विनती करती हूं कि अपने बहुमूल्य विचारों से हमें उपकृत करें।
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। आजच्या शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी, केंद्रीय राज्यमंत्री SP सिंग बघेलजी, आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारजी, विकास खारगेजी, विनोद पाटील ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया, त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया। प्रवीण तरडे, मंगेश देसाई, अस्तिक पांडे, विद्याधर पवार, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि मातांनो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी कोटी कोटी वंदन करतो, त्यांना शिवजयंती निमित्त प्रणाम करतो। मी देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील धन्यवाद देतो, या राज्याचे मुख्यमंत्री योगीजी यांनाही धन्यवाद देतो। त्यांनी आपल्याला आणि आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी आपल्याला परवानगी दिली। रावसाहेब दानवे पाटील आहेत, विनोद पाटील आहेत, सातत्याने ते गेल्या वर्षी देखील या ठिकाणी मोठा उत्सव झाला आणि याही वर्षी आपण पुन्हा हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या दिमाखात साजरा करतोय। सकाळीच आम्ही शिवनेरीवर मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवजन्मोत्सव साजरा मोठ्या दिमाखात करून आलो। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आजची जी जयंती आहे विनोदजी, आज आपले उदयनराजे आल्यामुळे तुमची शिवजयंती अतिशय म्हणजे पूर्ण झाली असं मी म्हणेन। आणि खरं म्हणजे शिवजयंती फक्त महाराष्ट्रात नाही तर आग्र्यात होती आहे। आज जगभरामध्ये आपण पाहतोय की जिथं जिथं शिवप्रेमी शिवभक्त मराठी माणसं राहतात तिकडे शिवजयंती होती आहे। मी मगाशी येताना देखील रशियातल्या जवळपास 1200 डॉक्टर होते, त्या डॉक्टर आणि मेडिकल स्टुडंटने तिथे शिवजयंती रशियामध्ये साजरी केली आणि मी त्यांच्याशी झूमवर बोललो, त्यांनाही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। खरं म्हणजे 7 समुद्रापलीकडे आपल्या राजाचं वैभव, राजाचं नाव लौकिक आणि कीर्ती पसरलेली आहे। खरं म्हणजे बघेल जी यहाँ पर इसी जगह पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी ने औरंगजेब को ललकारा था और उसी दीवाने आम या दीवाने खास में ये शिव जयंती हम मना रहे। इससे बड़े सौभाग्य की बात क्या हो सकती है। ये हमारे लिए गर्व की बात है, अभिमान की बात है। आपल्या सगळ्यांसाठी फार मोठा हा आजचा दिवस आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज गेल्या महिन्यामध्ये आपण सुधीर भाऊ कुठं भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आपल्या लष्करातल्या जवानांनी उभा केला, त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची टोक त्या पाकिस्तानकडे रोखलेली तलवार पाहिली आणि पाकिस्तान त्यामुळे हिंदुस्थानकडे डोळे वर करून बघण्याची हिम्मत देखील करणार नाही, अशा प्रकारचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा राहिला। मला मगाशी व्हिडिओ कोणी दाखवला, त्याच्यामध्ये आज देवेंद्रजी मोठा बर्फ पडतोय, स्नोफॉल होतोय आणि तिथे आपले जवान
शिवजयंती साजरी करताना पाहतोय, किती मोठा आनंद आहे, किती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे. आपला राजा हा रयतेचा राजा, सर्वसामान्य लोकांचा राजा, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा राजा. आणि त्यावेळचं आपण पाहिले, गडकोट किल्ले पाहिले तर हे गडकोट किल्ले, त्याच्यावर एवढ्या मोठमोठ्या तोफा चढवल्या, हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण म्हणतो. त्याचमुळे की दैवी शक्ती होती आणि त्याचमुळे अशा प्रचंड बलाढ्य अशा औरंगजेबाला देखील त्यांनी त्याची जागा दाखवली. आणि म्हणून आज मी मोदी साहेबांना एक खास धन्यवाद यासाठी देईन की जेव्हा ते सिंधुदुर्गात आले होते नौसेना दिन साजरा करायला, त्यावेळेस देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं देखील अनावरण केलं. त्याचबरोबर नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याचं काम केलं, कारण छत्रपती हे आरमाराचे जनक होते. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, परंतु त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. ते कुशल प्रशासक होते, संघटक होते. त्यावेळचं विजन पाहिलं आपण, त्यावेळचं आर्किटेक्चर पाहिलं, त्यावेळचं इंजिनिअरिंग पाहिलं तर तोंडात बोटं घालतात लोक, हे कसं काय झालं, कसं काय शक्य झालं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले आहेत, उदयनराज महाराज मगाशी आपण सांगितलं की एक सर्किट तयार केलं पाहिजे. आता एक काम आमचं राहिलं, मगाशी सुधीर भाऊने आम्हाला आठवण करून दिली प्रतापगडाची, ते लवकर आम्ही GR काढतो आणि 3 दिवसात झटकेपट तुम्ही प्रस्ताव माझ्याकडे द्या, मी लगेच सही करतो आणि ताबडतोब GR काढू. कारण रायगड, प्रतापगड, शिवनेरी, इतर गडकोट किल्ले त्याचं जतन संवर्धन आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपला राज्यकारभार करतोय. आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं जतन संवर्धन ही जबाबदारी आहे. आणि म्हणून त्याला जे काही लागेल पैसे ते कुठे काही कमी पडणार नाही. हे सरकार त्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही सुधीर भाऊ दांडपट्ट्याला राजशस्त्राचा दर्जा दिला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मला वाटतं 4 मेला आपण वाघनखं आणतोय लंडनहून, त्यासाठी देखील तुमचं अभिनंदन करतो. आणि रायगडाच्या शिवसृष्टीला 50 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले, त्याचाही GR आज काढला. आणि म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये मला लंडनचे लॉर्ड मेयर भेटले, त्यांनी देखील शिवाजी महाराजांच्याबद्दल एवढं आपुलकी आणि प्रेम दाखवलं. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं नाव छत्रपती शिवाजी महाराज देण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर लंडनमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापन करण्याबद्दल देखील त्यांनी चर्चा केली. हे आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून पूर्ण राज्यभर, पूर्ण जिल्हावाईज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम आपण राबवतोय. मला वाटतं आपण जाणता राजा हे महानाट्य देखील पूर्ण राज्यभर, जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला कळला पाहिजे. आणि ती प्रेरणा आणि ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणूनच आपण ते देखील करतोय. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक
आदर्श राजा होता. आणि राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आणि मगाशी उदयनराजे म्हणाले की अख्ख्या जगाने जे केलं ते शिवाजी महाराजांनी नाही केलं, परंतु जे शिवाजी महाराजांनी केलं ते कुणालाही न जमणारं केलं. हे खऱ्या अर्थाने दैवी शक्ती असल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि म्हणून लोककल्याणकारी राजा कसा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. आणि म्हणून मी विनोद पाटील, वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपल्याला मनापासून काय आपण नियम पाळला पाहिजे, पुढच्या वर्षी आपल्याला परत परवानगी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण अनेक उपक्रम करतो. राज्यामध्ये अनेक योजना आपण शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी या सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि त्यांचीच प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आपण आपल्या सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय. हे राज्य, महाराष्ट्र राज्य सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचे जीवन बदललं पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस आले पाहिजे, यासाठी आपण सगळे रात्रंदिवस काम करतोय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, मगाशी आपण कोणी बघेलजींनी सांगितलं, जहाँ जहाँ गए वहाँ वहाँ हम शिवाजी महाराज जी के, जो जे आपलं त्यांची आठवण आहे. त्यांनी मगाशी सांगितलं ज्या कोठीमध्ये शिवाजी महाराज कोठडीमध्ये त्यांना नजरकैद केलं होतं त्याला देखील मोठं स्मारकाचं रूपांतर या ठिकाणी करू. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही, देशाचे नाही, तर त्यांची कीर्ती 7 समुद्रा पलीकडे पोचली आहे. असा राजा, आपला राजा, हे आपला अभिमान आहे, हा आपला गौरव आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की या आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तिथेच औरंग्याला ललकारण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपला स्वाभिमानी बाणा त्यांनी दाखवला. आणि म्हणून त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि विनोद पाटील यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा ही शिवजयंती आपण साजरी करतोय. दरवर्षी शिवजयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वेळेअभावी मी एकत्रितरित्या सर्वांचे आभार प्रदर्शित करते आणि राष्ट्रगीताने आपण विभीषण सावरेजी, संचालक सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र सरकार. बंद करायला लागले. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय उदयनराजे भोसले महाराज श्रीमंत, केंद्रीय मंत्री रामसाहेब दानवे साहेब, केंद्रीय मंत्री बघेलजी, सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब आणि सर्वांचे मी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आभार मानतो. नमस्कार. राष्ट्रगान के साथ समारोह
है गणमान्य महानुभावों के